गाजर, कोबी, 2 कांदे, 1 शिमला मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. गाजर, कोबी किसून घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. नंतर ते एका कपड्यामध्ये टाकून त्यामधलं सर्व पाणी गाळून घेतलं. बारीक केलेली शिमला मिरची, कोथिंबीर आणि बारीक कापलेलं अद्रक यामध्ये टाकलं. हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. मिश्रण एकत्र केलं. थोडंसं मीठ टाकलं. हे तुम्ही वाफवूनही घेऊ शकता. आता एका भांड्यामध्ये मैदा घेतला. मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि छान असा गोळा मळून घेतला. पोळीच्या पारीप्रमाणे एकदम बारीक अशी पारी लाटून घ्यायची. त्यानंतर एका ग्लासने किंवा झाकणाने पुऱ्या करून घ्यायच्या आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून मोमोजचा शेप द्यायचा. खूप छान असे मोमोज तयार होतात. हे व्हेज मोमोज खायला खूप सुंदर लागतात. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये पाणी टाकायचं. वरती चाळणी ठेवायची. चाळणीला तेल लावायचं. त्यावरती मोमोज ठेवायचे. मोमोजला तेल लावायचं आणि 15 मिनटं झाकून ठेवायचे. 15 मिनिटानंतर आपले व्हेज मोमोज छान असे रेडी होतात. मोमोज चटणी आणि मेयोनीज बरोबर खा.